आता जो आपण सेगमेंट या सेगमेंटमध्ये जाणून घेणार आहोत तो त्यांच्या खऱ्या अर्थानं तरुण वय म्हणायला हरकत नाही, कारण 25-30मध्ये त्यांच्याकडे भरपूर सामाजिक संस्थांच्या जबाबदाऱ्या आल्या. तर त्या संस्था म्हणजे एक म्हणजे विद्यार्थी सहाय्यक समिती, जी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक गावखेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये स्थिरावण्यास मदत करते. आणि हे स्थिरावणं जे आहे ते किती जबरदस्त आयुष्य बदलणारं, आमूलाग्र बदल घडवणारं असतं याचा मी वैयक्तिकसुद्धा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे त्या संस्थेशी असणारे ऋणानुबंध, त्यांचे असणारे त्या संस्थेबरोबरचे संबंध, त्याबरोबरीनं अंधशाळा असेल किंवा बालकल्याण समितीसारखी संस्था असेल आणि सकाळ माध्यम समूह हा एक फार मोठा परिवार जो महाराष्ट्राच्याच नाही तर देशभरातल्या माध्यम प्रभागामध्ये किंवा मीडिया या विभागामध्ये फार अग्रस्थानी सातत्यानं चर्चेला जातो. ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण या सेगमेंटमध्ये सरांकडनं जाणून घेऊयात. आधीची गोष्ट सांगू? हो, जरूर जरूर. पुन्हा मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. जरूर जरूर. मी या वयाच्या 29व्या वर्षी किर्लोस्करांचं डायरेक्टर बोर्डावरती गेलो आणि शंतरने मला लगेच किर्लोस्कर फाउंडेशनचं ट्रस्टी केलं. बरोबर. तर माझी एक पद्धत आहे की ज्या संस्थेत मी जातो ती संस्था काय आहे, उद्दिष्ट काय आहे, का सुरू झाली, थोडंसं मी आढावा घ्यायचा प्रयत्न करतो. बऱ्याच संस्था या त्या जन्मापासून मी सहभागी असल्यामुळे ती गोष्ट वेगळी आहे, पण ज्या एस्टॅब्लिश होत्या त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या कोणती जवळ टाकतो तेव्हा ऑब्व्हियसली मी विचारतो हे काय प्रकार आहे. मी चंद्रने विचारलं की हे किर्लोस्कर फाउंडेशन काय प्रकार आहे. ते म्हणलं की माझे वडील जेव्हा वारले त्यावेळी अनेकांनी सांगितलं की त्यांच्या नावाने शाळा काढा, त्या बागेला नाव द्या, इथे मोठा पुतळा करा. ते जरा जास्त फ्रँक होते. पुतळ्यावर कावळा काय करतो इथपासून त्यांनी चेष्टा केली. त्यामुळे मी ठरवलं की ह्याच्यात काय अर्थ नाही. म्हणजे मग पुढे काय झालं ते म्हणलं की आम्ही जेव्हा बेळगावमध्ये म्हणजे आम्ही म्हणजे त्याच्या वडिलांनी यशवंतराव किर्लोस्करांनी धंदा मोठ्या मुश्किलीने सुरू केला आणि आता तो कुठे जर मूळ धरू लागला तर बाळसा धरू लागला तर बेळगावच्या मिसळने निर्णय घेतला की शहरामध्ये उद्योगधंदा नाही पाहिजे. जमीन कुठली घेणार, त्याला पैसे नाही, सगळ्याच अडचणी प्रचंड. ते सगळं असे लक्ष्मणराव किर्लोस्करांनी सगळी मंडळी डोक्याला हात लावून बसलेली होती थोडक्यामध्ये. तर त्यांच्याकडे हे पंत आले, औंधचे पंत प्रतिनिधी राजे, अतिशय एनलायटन माणूस होता तो. म्हणजे राजा कसा असावा याचं उदाहरण येतं. तर त्यांनी विचारले की तुम्ही असं असं अडचणीत असं मला कळलं, बरोबर आहे का? म्हणजे हो. काय अडचण येतो? जागा नाही, पैसे कसं काय करायचं म्हणजे आम्ही इथं माझ्याकडे जागा आहे. पोलीस नव्हतं रेल्वे स्टेशन, तिथे 100-150 एकर जागा आहे, फोन देऊन टाकतो, पैसे नंतर द्या. एक प्रश्न सुरू, पैसे किती पाहिजे म्हणजे? तर त्यावेळी 10,000 म्हणजे कदाचित 10 कोटी. हो, अगदीच अगदीच. ह्या माणसांनी कर्ज काढून पैसे किर्लोस्करांना दिले आणि किर्लोस्करांचा धंदा सुरू झाला. मग त्याचा मोठा विषय होता. त्याची सगळी सवयत फेडली गोष्ट वेगळी. शंतनूचं म्हणणं असं पडलेलं की हे असते पुतळे फेतळे करण्यापेक्षा मी जर 1 लक्ष्मण किर्लोस्कर निर्माण करू शकलो ती मी समाजाला ऋण फेडलं. वा वा. किर्लोस्कर फाउंडेशन आणि तो माझ्या हृदयात भेटला. नाही, आणि मला वाटतं त्यांनी हा जो ध्येय म्हणून किंवा हा विचार म्हणून रुजवला की 1 लक्ष्मणराव किर्लोस्कर मी जो उभा करू शकलो तर समाजासाठी मी खूप दिलं असं हे नक्की होईल. आणि त्यानंतर योगायोग बघा किंवा आधीचा योगायोग बघा, त्यांनी तुमची निवड ऑलरेडी केली होती आणि तुम्हाला कार्यरत केलं होतं विविध संस्थांच्या माध्यमातून, कारण तुमच्यामध्ये ते कदाचित गुण त्यांनी पाहिले होते. आणि आमचा आजचा पिढीचा समाज पाहतोय की तुमच्या त्यांनी केलेल्या निवडीचे काय सकारात्मक फायदे. पण आम्ही आमची टीम होती, 300 लोकांना मदत केली, त्यातले 210 यशस्वी झाले. भरलेल्या लोकांचे पैसे किर्लोस्करांनी भरले, बँकेला गॅरंटर राहायचे ते. बापरे.
आता तो मलाही खूप शिकायला मिळालं त्याच्यामधून. नाही, मग किर्लोस्कर फाउंडेशन आणि सकाळची जी काय तुम्ही धुरा सांभाळायला सुरुवात केलीत 80च्या दशकात 85ला, तर त्या 85 पासूनच्या काळामध्ये आणि आत्तापर्यंतच्या बरेच बदल घडत गेले, भरपूर आमूलाग्र बदल घडत गेले, ट्रान्सफॉर्मेशन आपण मगाशी जसं म्हणालात. मुळात तिथे तुमची निवड होणं किंवा ते तुमच्या सुरक्षित हातात तुमच्याकडे ते सोपवावं असं वाटणं, यासाठी तुमच्या साधारण काय त्यांनी क्वालिटी तपासली असतील असं वाटतं तुम्हाला आज मागे वळून पाहताना? आय डोंट नो, पण तुम्हाला इंदोरची जशी मी गोष्ट सांगितली की जी माझ्या हृदयाला भेटली आणि आम्ही जवळ का आलो, हो, तर त्या माणसाचा चेहरा मानवी होता. वा. हे त्याचं छोटासा किस्सा सांगेन मी. त्यांच्या एक जणांनी पुस्तक लिहिलं आणि ते सगळ्यांनी वाचलं, सगळ्यांना आवडलं, छान 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 किती संतोषांचं सगळं करिअर लिहिलं होतं वगैरे. हेमूताई म्हणाले की ते प्रतापला वाचायला दे, तो खरं सांगेल, तर काय तुझी चमचा नाही तुझा. शंतराव म्हणजे चेष्टा करायची, त्या दोघांचे तसे संबंध होते, माझे तितके जवळचे होते. मग त्या बोलल्या हे तुम्ही प्रताप वाचले तो पुस्तक आहे, दिलं मला. 3-4 दिवसांनी पुस्तक मी वाचून मी शंतरावला फोन केला की माझं वाचून झालं, तुम्ही संध्याकाळी मोकळं असलं घरी होतो, ये म्हणून गेलं ठेवलं पुस्तक. म्हणजे मध्ये बसल्या शेजारी, अजिबात आवडलं नाही असं तुम्ही सांगितलं त्यांना? बरं, बघ तुला काय सांगू, ते खरं सांगेल तो तोंडावरती, ह्याच्यामध्ये एकट्यामध्ये हिंमत येते. ते म्हणलं काय तुला आवडलं नाही, तुमचा मानवी चेहराच मला दिसत नाही पुस्तकामध्ये. म्हणजे मी तुमच्याकडे अट्रॅक्ट झालो, तो तुमच्या मानवतावाद वागण्यामुळं, तुमच्या मदतशील गोष्टीमुळं, तुम्ही ज्या लोकांकडे ज्या पद्धतीने वागता, बोलता आणि मदत करता, त्याचं रिफ्लेक्शन मला हे पुस्तकात कुठे दिसत नाही. धंदा काढला, कोलॅबोरेशन घेतलं, पैसे कमवले, धंदा वाढवला आहे, म्हणजे 50 लोक आहेत असं करणारे. तुम्ही मला वेगळे वाटता आणि तो शंतराव किर्लोस्कर मला यात दिसत नाही. आमच्यासारखी शेकडो पोरं धंद्यात उभी राहिली तर शंतरावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. वा. त्याशिवाय आता आम्ही खूप जवळनं काम केल्यामुळे किर्लोस्कर फाउंडेशन आधी किर्लोस्कर कॉलेजची, बरोबर, अधिक काही नवीन ट्रस्ट काढला तर हेमूताई आणि शंतराव डायरेक्ट माझं नाव डिक्लेअरच करून टाकायचे. बाल कल्याण स्वतः त्यातलाच एक प्रकार आहे. मी होतो कलकत्त्यात आणि हेमूताईने सांगितलं प्रतापवर मॅनेजिंग ट्रस्ट आहे बाल कल्याण, ते आज 45 वर्ष आहे त्याला. बापरे. पण तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये माझ्याबद्दलचा होता आणि कमिश्चर होता असं म्हणूया. तर हे जे घडलेलं आहे की शंतरावांच्या बाबतीमध्ये, की मग मी तो चॅप्टर लिहिला, शेवटचा चॅप्टर मी लिहिलेला आहे. तर ही जी ह्युमॅनिटी आहे, व्यवसाय करा ना तुम्ही, पण समाजाकरताही काही देणं लागतं, द्यायला पाहिजे, मार्गदर्शन, वेळ, पैसा हे तुम्ही देऊ इच्छिता आणि ते मनापासून निरपेक्षपणे देता, त्याला शंतराव. आता दुसरा तुम्हाला किस्सा मला सांगायला आवडेल या मुलांकरता किंवा समाजाकरता. हा अच्युत आपटेंचा जो माणूस होता, अत्यंत विद्वान, कोणा जातीवाद नाही, पण टिपिकल ब्राह्मण फॅमिलीमधलं इंटेलेक्च्युअल जमखंडीमधून आलेला हुशार, आणि पॅरिसला जाऊन PhD करायची इच्छा होती मॅथमॅटिक्समध्ये. पुढे हे काम करते कर, ह्याच्यावरून गोळा कर, तिकडनं कर्ज काढायचं कर्ज माणूस बोटीने पॅरिसमध्ये पोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये गेले आणि म्हणले की मला फी भरायची, की फी आणि मी पैसे मी आणले. तर तुमची फी भरलेली. पण मला पॅरिसमध्ये कार मी आलो, इथं मला कुत्र ओळखत नाही, माझी फी कोण भरेल म्हणले. कसं शक्य म्हणे? नाही म्हणे तुमची फी भरली. आय मस्ट नो कुणी ही फी भरली. तुम्ही ते समाजाने भरली. समाजाने भरली. त्यावेळी फ्रान्सचं डिस्ट्रक्शन झालं पूर्ण वर्ल्ड वॉर II मध्ये. रस्ते, पाणी, अमुक तमुक सगळ्या गोष्टीचं दिवा, म्हणजे त्या परिस्थितीत फ्रान्स या विद्यार्थ्याची फी भरतो समाज. बापरे. ते म्हणले की हे का होतंस? तर नाही आमची प्रथा आहे म्हणते. डेव्हलपिंग कंट्रीजमधून येणारा विद्यार्थी त्याच्या शिक्षणाला मदत करणे हा त्या समाजाचा प्रघात आहे. त्यातनं तुमची फी भरली. उद्या आपण जे पवाराला असेल त्याची फी आम्ही भरलीच असते. बरोबर.
मग अच्युतांच्या मनात विचार आला की जो समाज माझी काळजी घेतो त्याचा माझा काही संबंध नाही आहे, ज्या समाजाला माझा काही उपयोग होणार नाही आहे, मग मी माझ्या समाजाकरता काय करतो. वा, विद्यार्थी सहाय्यक समिती. वा, यातून विद्यार्थी सहाय्यक समितीची कल्पना आली. वा वा. 3 विद्यार्थ्यांना वारावरती जेवण लावून सुरुवात केलेली आहे. आज 1,500 मुलं आहेत. बरोबर. पण त्यांचं ते डेडिकेशन होतं, सेल्फनेस होतं, आणि ज्या पद्धतीने माणसं बघून घेतलं, तुमच्या मनात करप्शन येईल कसं. वा, अगदी खरं, झोकून दिलेलं आयुष्य. खरं. अशी डझनारी माणसं माझ्या भोवती होती. तर ते हे जे एन्व्हायरमेंट होते, म्हणजे म्हणलं की तुम्ही तुमच्या भोवतीचे लोक कोण आहेत. बरोबर. हे लोक माझ्या भोवती होते. शोभनाजी रानडे असतील, मध्ये किर्लोस्कर असतील, चंद्रनाथ असतील, केशवभाऊ पटोले असतील, किंवा बाबासाहेब जाधव असतील वगैरे, टोटली डेडिकेशन. आता हे जे डॉक्टर माथुरे अंधशाळेचे हो, आयुष्य फक्त अंधांना वाहून घेतले. तर हे 2 माझे पर्सनॅलिटीज आहेत की एक व्यवहारात मी वेगळा आहे, गमतीमध्ये मारवाडी, इकडे मी सामाजिक कार्यकर्ता आहे, आणि दोन्हीकडे मी सिन्सिअरली योगदान द्यायचा प्रयत्न करतो. सर, मला वाटतं हे तुम्ही जे आत्ता सगळं सांगितलं ते आमची तरुण पिढीसुद्धा नक्की त्यातनं काहीतरी नक्की घेण्यासारखं आहे. कारण तुम्ही म्हणालात की जसं शंतनूरावांनी किंवा लक्ष्मणरावांनी तरुण उद्योजक घडवले, तरुण पिढीला उद्योग करण्यासाठी म्हणून प्रवृत्त केलं किंवा त्यांना प्रोत्साहन दिलं, तसं आजच्या काळामध्ये तरुण पिढीला असं काही करण्यासाठी म्हणून असं काही प्लॅटफॉर्म क्रिएट करावा असं वाटतो, किंवा तुमच्या काही कल्पना आहेत. समिती घेतली तर आपण 160 मुलं मुली व्यवसायात उतरलेली आहेत. हो, त्यांना अमेरिकेतल्या गरजे मराठीपासून मेंटरशिप मिळते. आपल्याकडचे 70-80 लोक इथं काम करतात. तर हे व्हायला लागलेलं आहे. आणि मी म्हणू शकतो की इंजिनिअरिंग COP बहुन तर मी फाउंडर चेअरमन आहे. हो हो. तर ह्या संस्थांमध्ये आमच्यासारख्या अनेकांना, माझ्यासारखे शेकडो लोक आहेत की ज्यांचा विचार आहे की जॉब देणारे निर्माण करूया, जॉब मागणाऱ्यापेक्षा. बरोबर सर, हे घडतंय. आणि मला वाटतं तरुण पिढीसाठी म्हणून किंवा ओव्हरऑल सामाजिक जाणीवेतून तुम्ही सकाळ माध्यम समूहाची जेव्हापासून धुरा सांभाळली, आता तुम्ही सर्वेसर्वा म्हणून काम करता गेली 50 वर्ष, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मूळ इंजिनिअरिंगचं शिक्षण, बारामतीतलं बालपण, किंवा त्यानंतर आपण सामाजिक कार्य करतो ही जाणीव कदाचित आज माध्यम समूहात काम करताना ती नक्की ठेवलीच गेली आहे. पण तो इंजिनिअरिंगचा व्यवसाय सोडून किंवा त्याच्याकडे कमी लक्ष देऊन आता पूर्ण वेळ आपण समाजासाठी किंवा सामाजिकरणासाठी काम करतोय. हे करत असताना पूर्ण वेळ नाही करतो मी, व्यवहार सांभाळतो, आजही पैसे मिळवतो. हां, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता पूर्ण वेळ असं आपण त्याला म्हणायला हरकत नाही. हे सगळं करत असताना ही गोष्ट सोपी नाही आहे, त्यात अडचणी येत असणार, भरपूर गोष्टी, लोकांचा सहभाग असल्यामुळे मॅनेजमेंट लेवलवर अडचणी असणार. या सगळ्यात आपण राजकीयदृष्ट्या कुठेही कनेक्टेड नाही आहोत, हा तुम्ही जपलेला आत्तापर्यंतचा 80 वर्षाचा प्रघात आहे. पण शरद पवार साहेब अत्यंत नेटानं गेली अनेक दशकं महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण पाहत आहेत, रादर ते हलवत आहेत. तर त्यांच्या ह्या पॉवरफुल व्यक्तिमत्वाचा तुमच्या या कामासाठी कधी सकारात्मक वापर करून घ्यावा असं कधी वाटलं? 100%. म्हणजे आमच्या ज्या चर्चा होतात ना, राजकीय चर्चा कधीच होत नाही. बरं. म्हणजे भाऊ भेटतो त्यांनाही, ही जर स्टुडंट ते काय बघत असत, म्हणजे लाईक स्पंज. करेक्ट. याचं काही चांगलं, एखादा छोटा शेतकरी असताना त्यांनी काही छान प्रयोग केला, हे घरचं जाऊन त्यांनी शेतावर जातील आणि त्याला उत्तेजन दिली आणि त्याच्याकडे समजून घेईल तू कसं केलं. मग ते सांगतील की तुला एकच माझी अट आहे, तू असे 100 शेतकरी तयार कर. वा. हा अनुभव मी 50 वेळा अनुभव घेतलेला आहे. बरं. की त्या माणसाचं कौतुक केलं, त्याच्या पाठी थाप मारली, त्या डोळ्यात अश्रू दिसत असतात, आणि ते म्हणते की साहेब मी काय करू, तू 100 शेतकरी तयार कर. वा. हे मागणं. तर ही जडणघडण आमची झालेली आहे, म्हणजे, आणि ते शेवटच्या श्वासावरून. वा वा. हा, म्हणजे जिथे कुठे त्यांचा सहभाग अपेक्षित आहे तिथं ते नक्की मार्गदर्शन किंवा काही एखाद्या संस्थेला मदत पाहिजे असेल किंवा काही चांगलं काम होतं ते मी त्यांना सांगितलं तर ते पूर्ण सपोर्ट असतो. आता
आता मी म्हणजे सांगायला हरकत नाही आहे की बारामतीमध्ये त्या ॲग्रिकल्चर ट्रस्टवरती त्यांनी मला सांगितलं की तुला मला तुझी गरज आहे, तू ट्रस्टी हो. म्हणजे मला काय चालतं शेतीतलं कळतं. त्यांनी तुला कळतं का नाही हा प्रश्न दुसरा आहे, तू ट्रस्टी हो तिथे. बरं. आता मी बसणारा माणूस मोकळा असणार नाही, मग मी अभ्यास करायला लागतो इथं काय चाललंय, काय होतंय, कुठं कमी आहे, नवीन कुठल्या टेक्नॉलॉजी झाल्या. मी ते बायफसारख्या संसार वीज भविष्याचं काम करतोय, त्याचं इथं काही जोडता येईल का, चर्चा सुरू होतं. तर एक प्रोजेक्ट यशस्वी केला त्याचं मी आता सांगत नाही, पण दुसरा जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याचं कारण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीबरोबर टाईप करायचा माझा प्रयत्न होता. मी अध्यक्ष होतो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा. आणि तिथे जे जावकरनाचे मला ग्रस्त भेटले थ्रू गरजे मराठी, अत्यंत बुद्धिमान माणूस, आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे दर्जा असलेला. आणि माझ्या ध्यानात की त्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामध्ये अकॅडमीमध्ये नाही आहे. बरं. त्यामुळे तुम्ही काय काम केलं याच्यामध्ये? काय नाही केलं. म्हणलं का, तर आम्हाला अशी एक संस्था पाहिजे, ती बारामतीत आहे, माझ्या ध्यानात आलं. बरं. तर मी हसतो म्हणलं की माझ्या गावात आहे ते. त्यांना बारामतीत घेऊन आलो. आज त्या संस्थेचा आम्ही जे अग्रीमेंट सही केलेलं आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि बिल गेट्स फाउंडेशन सुद्धा त्यांना समजलं की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बारामतीवर काम करत आहे, ते पण आले. तर मला आश्चर्य वाटेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मी फक्त ज्ञानाचं इनपुट सामान्य शेतकऱ्याच्या शेतात देतो आहे. त्याचा वर्षाला 5,000 रुपये फक्त खर्च आहे. त्याचं उत्पन्न माझ्या अंदाजाप्रमाणे निदान 60% वाढेल. आम्ही सांगतो 40% सांगतोय. 20% खर्च कमी होईल. महाराष्ट्रामध्ये 12 ते 15,000 कोटी दरवर्षी उत्पन्न वाढेल. बापरे. आता ह्या ट्रस्टमध्ये झालेलं योगदान आहे, प्रूव्हन आहे. वा. ह्याच्यामधून मी शरद पवारांचा एकही पैसा घेतलेला नाही आहे. बरं. सगळं प्रोजेक्ट माझ्या मित्रांच्या माझ्या पैशातनं मी घातलेलं आहे. कारण मला असं वाटलं की हे जर यशस्वी झालं क्रांती होईल. आणि महाराष्ट्राबरोबर पुढच्या वर्षापासून कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, UP सगळीकडे ज्ञान फुकट दिलं जाईल. आणि देशाचं निदान काही लाख कोटीचं उत्पन्न वाढेल विथ मिनिमम कॉस्ट, विथ 20% कॉस्ट सेविंग, वेस्टेज कमी होईल. तर हे एक समाधान आहे. बरोबर. तिथं माझा व्यवहार येतो, तिथे माझी सामाजिक जाण येते. हे कॉम्बिनेशन मी वापरू शकतो. संधी मिळाली तर इथे ती मिळाली. पण त्याचं मूळ श्रेय शरद पवारांनी जी संस्था उभी नसती केली अशी मी करू शकलो नसतो. सो इट्स अ टीम. बरोबर. शरद पवार इकडे बाजूला आहे, तिकडे ऑक्सफोर्ड आहे, तिकडे बिल गेट्स फाउंडेशन आहे, तिकडे मायक्रोसॉफ्ट आहे, इथं प्रताप पवार आहे. And we work together with one common aim and we succeed and look at the impact. वा वा. मला वाटतं हे प्रत्येकाच्या क्वालिटीचा योग्य प्रमाणामध्ये उपयोग होणं आणि ती पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक ऊर्जा एकत्रित येणं, त्याचा हा प्रचंड मोठा परिणाम आहे. ही जर सुरुवात आहे. आम्ही अनेक काही गोष्टी करणार आहोत, पण हे अगदी 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 ठळक गोष्ट आहे. वा. पब्लिकली कॅन डिक्लेअर. वा. म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची नोंद मला इथे करायला लागेल. 81व्या वर्षी सर म्हणतात ही जस्ट सुरुवात आहे. म्हणजे हा केवढा मोठा प्रवास विचार करणारा व्यक्तिमत्वाचा थॉटचा भाग आहे बघा. शरद पवार साहेबसुद्धा 85 साधारण वय असेल त्यांचं, सरांचं 81वं वर्ष आहे. पण दोघांच्याही एक्सपर्टीजमधून त्यांनी ज्या पद्धतीचं एक जबरदस्त सामाजिकरण एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःच्या गुणवत्तेचा वापर समाजाला कसा करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याची ही सुरुवात आहे म्हणतात. म्हणजे आधी झालेला आपण म्हणजे आम्ही तुम्ही नेट प्रॅक्टिसमध्येच सेंचुरी करून झाली आहे असं म्हणायला हरकत नाही क्रिकेटच्या भाषेत. आनंद आहे याचा, म्हणजे मनापासून आनंद की माझ्या आयुष्यात मी जी काही मला ज्या गोष्टींना जे समाधान मिळालं त्यातली ही एक गोष्ट आहे. वा वा. कारण सामान्य मला संबंध करून विचारलं की तुम्हाला परवडेल सामान्य शेतकऱ्याचं काय, म्हणजे ज्याच्याकडे 1 एकर जमीन आहे त्याला हे परवडेल. वा. त्याला फक्त 5,000 रुपये वर्षाची द्यायची आहे. सर जाता जाता मला 1-2-3 प्रश्न विचारायला आवडणार आहे. ते म्हणजे इतक्या सगळा तुम्ही मोठा परिवार उभा केला आहे, म्हणजे तो सामाजिक असेल, एकटेच नाही केलं, माझ्यावरती शेकडो आहेत, पण तुम्ही त्याचे असंख्य जणांचे लीडर आहात किंवा कॅप्टन आहात. म्हणजे गेली 50 वर्ष इतक्या संस्था सांभाळणं, व्यवसाय सांभाळणं, कुटुंब सांभाळणं आणि मुलांसह त्यांच्या
पुढच्या पिढीला म्हणजे नातवंडांना सुद्धा एक आदर्श घालून देणं, हे सगळं करत असताना आज मागे वळून पाहताना असं काही वाटतं की अजून एखादी गोष्ट करायची राहिली आहे, ती खंत आहे मनामध्ये, असं काही वाटतंय? नाही, तसं जे जमत गेले ते करत गेलो, जे जमत नाही त्याची काळजी केली नाही. आणि हे कुठेतरी कळलं पाहिजे की आपल्याला सगळ्याच गोष्टी नाही करता येणार आहेत. नंबर 2, ज्याच्यात आनंद आहे आणि ज्याच्यात काम करण्याचं समाधान मिळालं हे खूप आहे. वा. म्हणजे मी असं म्हणेन की ज्याच्या संस्थेमध्ये मी काम केलं, अगदी वायनरीपासून, ज्याचा वायनरीचा डब्ल्यू मला माहीत नव्हता, पण लुक बॅक मला खरंच सगळ्यांचं खूप कोऑपरेशन मिळालं, कधी वॉचमनपासून. आणि म्हणजे आताही परवा इंग्लंडला मला प्राईज मिळालं, त्याच्यात मी हेच म्हटलं की हे सगळे हे मी त्या सगळ्या सामाजिक संस्थांना मी अर्पण करतो, कारण वी हॅव वर्क टुगेदर. आणि त्यातनं हे घडलेलं आहे, जे काही चांगलं घडलं असेल, काही चुकलं असेल, नाही असं नाही, पण ही जाणीव मनामध्ये आहे की आपण, मी नाही, आम्ही. वा. तुम्ही, आम्ही, आपण सगळे असा प्रतिनिधी आहे, एवढंच मी म्हणतो त्याच्यामध्ये. मला वाटतं ही पुढच्या पिढीच्या दृष्टीनं सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे की ते आजही त्याचं क्रेडिट घ्यायला तयार नाही आहेत किंवा ते मी माझ्यामुळे घडलं असं म्हणायला तयार नाही आहेत. ही आजच्या तरुण पिढीनं शिकण्यासारखी गोष्ट आहे सर. म्हणजे मी यात अगदी अधिकारवाणीने म्हणू शकतो, कारण छोटीशी गोष्ट जरी घडली तरी ती मी कशी केली हे सांगण्यावर लोकांचा भर असतो आणि तुम्ही त्याच्यापासून अत्यंत लांब आहात. नवीन येणारी पिढी आता व्यवसायात येऊ पाहते, नात पण येते, जान्हवी कार्यरत झाली आहे. काय वाटतंय भविष्याकडे पाहताना त्यांनी काय काय तुमच्या गोष्टींचं अवलोकन करायला हवं किंवा अनुकरण करायला हवं? नाही, ते सांगावं नाही लागत, ते कळतं त्यांना, ते दिसतं मागण्यात. वा. निश्चितपणे. वा. हे काही संस्कार मुलं बघत असतात आणि शिकत असतात, आपण कसं वागतो, काय बोलतो, त्यांचे स्वतःचे काही ते गुण दुर्गुण घेऊन स्वभाव घेऊन येत असते, ती गोष्ट वेगळी. पण नकळत ते संस्कार घडत असतात त्या मुलांवरती आणि ते आता या वयामध्ये स्पष्ट दिसतात. निष्काळजी आहे मी पूर्णपणे की माझ्या पुढच्या नातवंडांच्या बाबतीमध्ये. वा वा वा. अगदी जशी असावी तशी वाटतं तशी आहे. वा वा वा. क्या बात. मला वाटतं हा फार छान वाक्य आहे की जशी असावी तशी ती आहेत. याच्यामध्ये या पॉवर हाऊस कुटुंबाचं महाराष्ट्रातलं काय वेगळेपण आहे किंवा व्यक्तिमत्व किती. सांगेन की आता तुम्ही फार तरुण आहात ते कळतं, आजोबा आजींना नातवंडावर राहणं हा हे वेगळं समाधान आहे. वा वा. आयुष्य 10 वर्ष वाढतं. वा. कारण आम्ही 3 पिढ्या इथे राहतो, तर ते जे समाधान आहे ना, ते घरभर दुय्यम आहे होतं. वा. आम्ही एकत्र आहोत हे याचं प्रचंड समाधान आहे. वा वा. आणि ती जगण्याची ऊर्जा वाढवण्याचं खऱ्या अर्थानं स्रोत आहे हे सगळं कुटुंब एकत्र असणं. किंवा मी गमतीत म्हणतो सुखी माणसं झालं. आणखी काय हवं आयुष्यामध्ये तुम्हाला? खरंय. परमेश्वरानं सगळं दिलं. वा वा. खूप खूप मोठा प्रवास आहे, खूप मोठा तुम्ही पाहिलेला अनुभवाचा काळ आहे. असंख्य पिढ्या, असंख्य व्यवसाय, असंख्य माणसं तुम्हाला भेटत गेली आहे. वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावताना किती आनंद आहे हे तुम्ही आत्ता नातवांच्या रूपानं आम्हाला सांगितलं. तुमच्या पत्नी म्हणजे भारती मॅडमचं खूप जास्त योगदान तुमच्या आयुष्यात आहे. त्यांच्याविषयी काय सांगावं असं वाटेल? म्हणजे जे जे आजच्या काळातल्या सुद्धा तरुण पिढीनं जोडप्यांनी म्हणून त्याच्याकडनं काहीतरी शिकावं. किंवा नाही, मला वाटतं की मी असं म्हणणार नाही, पिढीचा प्रश्न आहे, पण जेव्हा तुम्ही जवळपास एकरूप होता किंवा जबाबदाऱ्या ह्या प्रत्येकजण अतिशय सिन्सिअर आपापल्या पार पडतो. मी व्यवसायात या कामामध्ये खूप गुंतलेलो होतो. मुलांना तिन्ही वाढवतो, मी नाही. घर नातेवाईक तिन्ही सांभाळले, मी नाही. वा. आणि आज जे आमच्या घरामध्ये बाकी राजकारण सोडून द्या, पण ही जवळीक आहे पुढच्या पिढीची, त्याचं क्रेडिट भारतीला जातं, मला नाही. वा वा. आणि त्याच्यावर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता, कारण युअर
फ्री टू डू दॅट. घरात काही बघावं लागत नाही. थोडी खंत आहे की बघता आलं असतं बरं झालं असतं, म्हणून वेळ घालत असतं, ही खंत जरूर आहे. पण समवेअर यू हॅव टू पे प्राईस. बरोबर बरोबर. मी दिली ती, पण ठीक आहे, पण त्याचा सुदैवाने नुकसान झालेलं नाही. बरोबर. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं ती सर्कल पूर्ण होणारी गोष्ट आहे की तुम्ही बालपण अतिशय कष्टानं जगलेले आहात. आईचे संस्कार आहेत, वडिलांची शिस्त आहे, भावंडांचं प्रेम आहे, एकोपा आहे, आणि आपण तरुण पिढीमध्ये आहोत. ही भावना मनामध्ये आल्यानंतर करण्याच्या 4 गोष्टी असतात त्या यशस्वीरित्या करून दाखवणं. मग ते शिक्षण असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल. त्याच्यानंतर पुढे व्यावसायिक वर्तुळात आल्यानंतर भेटणारी इतर माणसं आणि त्यांच्या कलेनं आपण काम करत राहणं किंवा त्यांना आपण त्यांच्या मनात नजरेत भरू शकू इतकं उत्तम डिलिव्हर करणं. ह्या सगळ्या गोष्टी करत करत सांसारिक जबाबदारी सांभाळत इथपर्यंत पोचलेला हा प्रवास हा खजिना आहे तरुण पिढीसाठी किंवा कुठल्याही पिढीसाठी. तरुण पिढी ह्या सातत्यानं करतो. हो प्लीज. तुम्ही बोलतोय, मी विचार करतोय की आणखी काही सांगावं काय लोकांना. हा जरूर जरूर. तर जो सुप्रियानी विचारलेला 3रा प्रश्न होता तो यांना सगळ्यांना समजणं आवश्यक आहे. मी तुम्हाला म्हटलं की माझ्या मित्रांनी दिलेल्या पैशावर व्यवसाय सुरू झाला. हो. बहिणीची सायकल होती आणि गॅरेजमध्ये 8 मैलावरती सायकलवर जायचो आणि सगळे कामं करून मी घरी जेवायला यायचो जिमखान्यावरती. पहिलं वर्ष होतं आणि ऑक्टोबरचा महिना असेल आणि त्या दिवशी तुफान पाऊस पडत होता. बरं. म्हणजे मी कामावर करून आलो, घरी जेवलो, 2-2:30 वाजले असतील आणि मग आता परत जायचं तिथे. रस्ते पाण्याने भरलेले, पाऊस कोसळतोय. तर मी विचार केला 2 तासाकरता पुढे जायचं तिकडे. घरात बसतो. माझी आई समोर आली की ती म्हणली काय रे अजून तू इथंच आहेस? तुला पाऊस पडतोय, पाणी भरलेलं, पाऊस कोसळतोय आणि सायकलवर जायचं इतक्याला. ती मला काय सांगावं. ते म्हणले की वादळ असो, भूकंप असो, कुठलंही संकट असो, तू तुझ्या कर्तव्यापासून तू जाणार नाहीस. उठ जाऊन आणि तू नाही गेलास तुझ्या कामगारांना वाटेल की आज कुठला मार्ग घेतोय, आज बरोबर आराम करतो. त्यांना माहिती माझं धडपड इथं आजही येईल, पावसात पण येईल. तू जे उदाहरण घालशील त्याची त्यातून तुझी संस्था वागेल. यू आर द मॉडेल. आता कसं नाही म्हणणार की त्या अडचणीवर मी मात करणार नाही, मी कसं म्हणू शकतो. तर हे जे ऋण आहे, हे जे याने एक धडा मारला की तो आयुष्यातून विसरणार नाही. जी सगळी जडणघडण जी आहे की मला अंधश्रद्धेचं कळत नाही, मी नाही समजू शकत. मला बायनरीचं कळत नाही, मी नाही समजू शकत. आय बेटर एक्झिक्युटिव्ह, म्हणजे आय कॅनॉट, मला इंग्लिश येत नाही, मी नाही समजू शकत. आय विल लर्न. पुस्तक माध्यमामध्ये आठवणी लिहिल्या गेल्या, आता त्या दृकश्राव्य माध्यमात याव्यात असं वाटतं का? चित्रपट किंवा काय? मला माहिती नाही. मी कधी खरं म्हणतो का सांगू का, असं स्वतःचा कधी विचार केलाच नाही की त्या सोशल मीडियामध्ये मी शून्य. मला ते नेटफ्लिक्स काय कळत नाही. इंस्टाग्राम अमुक आय एम 0. मला वेळ नाही, इंटरेस्ट नाही. म्हणजे बघा, सर म्हणतात मी सोशल मीडियाशी 0 कनेक्टेड आहे, पण सगळ्यात जास्त माणसं जोडली गेली आहेत विदाऊट ते माध्यमं वापरून आजच्या काळात सुद्धा. म्हणजे तुमचा हा वेगळा गुण आहे असं पुन्हा एकदा म्हणायला हरकत. काय होतं, तरुण पिढी नेटफ्लिक्स हा विषय वेगळा, पण सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं कनेक्टेड असतात की मी 5,000 जणांचा कनेक्टेड एक माझं प्रोफाईल आहे किंवा मला 5,000 फॉलोअर्स आहेत, मला 10,000 फॉलोअर्स आहेत म्हणतात, आणि त्याचं एक फार कौतुक सोहळा साजरा करणारी पिढी आहे. वेअर ॲज तुम्ही ऑन द कॉन्ट्ररी करोडो लोकांशी जोडले गेलेले आहात, ते अगदी मनापासून हृदयापर्यंत, पण कुठल्याही पद्धतीचा समाज माध्यमाचा आधार न घेता. मी त्या फेसबुकवरती होतो आणि मला एका ऑस्ट्रेलिया माझ्या मित्राच्या मुली दिलं, माझ्या कोंबडीने 3 अंडी दिली. मी काय करू त्याचं, हे वाचायला मला वेळ नाहीये. मी बंद केलं फेसबुक. पण तुम्ही वापरत होता? हो, सुरतच होतो. पण त्याच्या अंडी गेले, मी आमच्या हॉटेलमध्ये होतो. म्हणून मी काय करतोय, तू हॉटेलमध्ये गेलीस काय, गेला काय, हाऊ डज इट मॅटर टू मी. आता खऱ्या अर्थानं हा गप्पांचा शेवट किंवा पूर्ण विराम म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही
ज्या पद्धतीनं तुमचं बालपणापासूनचं सगळं आयुष्य आत्तापर्यंत मनमोकळेपणानं आम्हाला सांगितलं, मला याची नक्की खात्री आहे की हा एपिसोड पाहणाऱ्या असंख्य प्रेक्षकांना, जे सोशल मीडियावरच पाहणार आहेत फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, तिथे जगण्यासाठी काहीतरी जी दिशा असायला हवी लागते किंवा त्या जगण्याला कुठली तरी दिशा दाखवणारा एक व्यक्ती हवा असतं, ज्याला आपण आयडॉल म्हणतो किंवा ज्याला आपण गुरु म्हणतो सर्वार्थानं. तो कुठेतरी तुमच्यामध्ये नक्की एक आहे असं सातत्यानं मला का कोण जाणे इतक्या आपल्या गप्पांमधनं जाणवत आहे. आणि ह्या सगळ्याचा तुम्ही स्वतः कधीच कुठलाच पुरस्कार करत नाही किंवा स्वतःहून कधीच कोणाला काही सांगायला जात नाही. हा तुमचा एक वेगळा गुण आहे, जो आमची पिढी, मग आमच्या नंतरची पिढी ही नक्की आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या फिटनेसवर सुद्धा आम्हाला प्रचंड खरं बोलायला आवडतं. म्हणजे टचवूड, ज्या पद्धतीची तुम्ही स्वतःची काळजी घेता, ज्या पद्धतीचं तुम्ही कौटुंबिक स्वास्थ्य मगाशी म्हणालात. हो हो मुद्दाम करता सांगतो हां की मी एक पुस्तक वाचलं, रिव्हर्सल हार्ट डिसीज विदाउट मेडिसिन विदाउट ऑपरेशन. आणि त्यात त्यांनी असं लिहिलं की म्हणजे अनेक गोष्टी लिहिल्या, त्या तुम्हाला सगळं सांगत बसत नाही. एक वाक्य माझ्या इथे एकदम हिट केलं. म्हणजे दिवसाचे 24 तास आहेत, 23 तास काम करा, 1 तास स्वतः करता द्या. आणि आत्तापर्यंत या 1 तासामध्ये 99% मला कोणीही डिस्टर्ब केलेलं नाही. वा. घरात सांगतात की साहेब व्यायाम करतात, असं कोणी म्हटलं नाही की त्यांना म्हणावं ते व्यायाम सोडा आणि माझ्याशी बोला म्हणून. त्यांना उलटं कौतुक वाटतं. आज सकाळी सुद्धा माझा 1 तास व्यायाम झालेला आहे. वा. तू चांगलं जगायचं ना, सर्व्हिसिंग नको गाडीच करायला. वा. फुकटच कसं पाहिजे. ही कमिटमेंट आहे. आणि त्याच्यात त्या वाक्याचं मी तुम्हाला या मुलांकरता वेगळं वाक्य सांगेन की इट्स हिअर, इट्स युअर प्रायोरिटी विच डिसाईड व्हॉट यू विल डू. तुमची प्रायोरिटी होती म्हणून तुम्ही इथं आलात, माझी प्रायोरिटी मी इथं 2 तास बसलेलो आहे. हे जर मला दुय्यम वाटलं की तुम्हाला त्याच्यात काय प्रतापांचे निर्णय काय मिळणार आहे, तुम्ही इथं आला नसता. सो एव्हरीथिंग यू डू इज युअर प्रायोरिटी. तुम्हाला सिनेमाला जायचं महत्त्वाचं वाटतं का व्यायाम करणं माझ्याच महत्त्वाचं वाटतं, इज युअर प्रायोरिटी. सो यू आर अ रिफ्लेक्शन ऑफ युअर प्रायोरिटीज. की नाही मी 1 तास व्यायाम करणार, मला चांगलं आरोग्य हवं आहे, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला चांगलं, मी माझ्याशी प्रयत्न करेन, ज्यावर काय झालं ते. वा वा. सर, या नोटवर जाता जाता आमच्या सगळ्या या प्रेक्षकांना, पण मी तरुण पिढी का म्हणतो, कारण तरुण पिढी जास्त या समाज माध्यमावर हे पाहणार आहे, काय वाटतं 2 ओळींचा सल्ला समजा तुम्हाला द्या असं सांगितलं घाईघाईत 60 सेकंद घड्याळ लावून, तर तुम्ही काय सल्ला द्याल आमच्या तरुण पिढीला? तुम्हाला जे शक्य आहे ते करा, दुसऱ्याशी तुलना करू नका. माझ्यापेक्षा कितीतरी लोक व्यवसायामध्ये यशस्वी आहेत. बाबा कलेंडे, अभय फिरोदे आहे, माझ्या बरोबरचे क्लासमेट आहेत सगळे, माझ्याबरोबरचे अनेक सामाजिक कार्यकर्ते हे खूप वरच्या लेवलचे विचारवंत आहेत, त्यांनी त्याग केलेला आहे, मी नाही तेवढा केला. आणि मी स्पष्टपणे सांगतो की मी व्यवहार सांभाळत भरल्या पोटी ही कामं केलेली आहेत. वा. मी प्रामाणिक आहे त्याच्या बाबतीमध्ये, कारण माझ्याकडे ती पण जबाबदारी आहे आणि माझ्याकडे ही पण जबाबदारी आहे. आणि आय ट्राय टू बी ऑनेस्ट टू बोथ. वा. आणि जे मला जमत नाही तिथे मी तिथे राहत नाही. ते जमत नाही सांगितलं कोणी करायला. सो ज्या तुम्ही जबाबदारी घेता त्या उत्तम पाळा, प्रयत्न करा, आणि मग त्यातनं तुम्ही आपोआप वाढत जाईल. समाज तुमच्याकडे बघत असतो. एरवी माझं ह्या लोकांनी सिलेक्शन केलं नसतं. वा. तुम्ही काही करायची गरज नाही, मागायची तर अजिबात गरज नाही. जसं म्हणतो पण नोकरी करणाऱ्याला चांगला मालक पाहिजे असतो, तसं मालकाला पण चांगले लोक पाहिजे असतात. बरोबर बरोबर. ही दोघांची गरज आहे. बरोबर. हे कुठेतरी आपण ध्यानात ठेवायला पाहिजे. आपण करत राहू. वा. होत राहू. वा. मला वाटतं खरंच ही वाटचाल अत्यंत जबरदस्त अशी, उत्साहवर्धक अशी, प्रोत्साहनपर अशी आहे. आणि म्हणूनच सरांनी ज्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या
प्रत्येक गोष्टीचा अत्यंत डोळसपणे जर अभ्यास केला, अत्यंत डोळे उघडे ठेवून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जर आत्मसात केला, तर कुठे ना कुठे ती यशाची गाठ पडेल असा आम्हाला विश्वास वाटतो. सर, आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात, भरपूर जबरदस्त तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केलेत. आजच्या गप्पांना पूर्ण विराम देतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू.